जय श्रीराम. चला, गोव्यातलं काम झालेलं आहे. गोव्याचं काम झालं आणि आता मी निघालो सावंतवाडीला. सावंतवाडीला बघू आता, एकाला भेटायचं आहे, त्यांना भेटून मग सावंतवाडीला एकाला भेटायचं आहे, त्यांना भेटून मग जाईन चिपळूण. मोस्टली आधीच चिपळूणचं ट्राय करेन मी जायला. काल याच नदीला, त्या साईडला नदीवरती गेलो फिरायला. मस्त आहे नदी. 80 किलोमीटर दाखवतं इथून फोंडा कणकवली. बघू आता कसं होतं, काय होतं. बॅग वगैरे नीट बांधली आहे. त्यात काकाने अजून 5-6 नारळ अजून टाकले त्याच्यामध्ये. नारळ घेऊन जा, काजू घेऊन जा, हे घेऊन जा, ते घेऊन जा. बोललं आता त्यांना नाही पण नाही बोलू शकत. बॅग पण पूर्ण पॅक झाली आता त्याच्यामुळे. आता बघूया डायरेक्ट कणकवलीला किती वेळ लागतो. गरमी जाम आहे यार, एकदम बेकार आहे गरमी. बेकार म्हणजे एकदम खान. आणि मी निघाले पण 12 वाजता, 12:30 वाजता. 12:21 झालेत आता. असा रस्ता असला की काय एवढं सीन नाही आपल्याला. थंड म्हणजे आपल्या जॅकेटमध्ये पण हवा येत जाईल. सगळे वेंट्स ओपन ठेवलेत मी त्याच्यामुळे. आता बाई गरमीने मरायचो इथेच. पण काल 1 स्टेजमध्ये गाडी मस्त आली आणि त्या मुलाची कंपनी पण भेटली. त्याच्यासोबत पण मजा आली राईड करायला. नवीन मित्र भेटला काल एक. जास्त ब्लॉग बिग तर काय केला नाही मी. मला ब्लॉग बिग जमत पण नाही भाई. जर बघू कसं हळूहळू. जर हा ब्लॉग आला तर हळूहळू सजेशन्स घेऊन वगैरे लोकांचे नीट करेन ब्लॉगिंग. तोपर्यंत मोठं ब्लॉगच बघा. जर मी हा ब्लॉग टाकला तर त्याच्यामध्ये पण अँगलचा थोडासा झोल वाटतो मला. ह्याच्यामध्ये लूज झाला आहे माउंट. नेक्स्ट टाईम मला ते पण करायचं की माउंट मला नीट लावायचं. कारण का अँगल आहे ना असा वाकडा तिकडा होतो, मग मजा नाही बघायला. व्ह्यूजच नाही दिसणार तुम्हाला नीट. मला स्वतःला रेकॉर्ड करायला मग ते कंटाळा येईल की मी काय रेकॉर्ड केलं फालतूचं. कणकवलीमध्ये फोंडा आणि फोंड्याला मध्ये एकाला भेटायचं आहे, त्याच्यासाठी आलो आहे. आणि जर तुम्ही कोणी मराठी यूट्यूब चॅनल्स बघत असाल ना तर तुम्ही याला ओळखाल. कोण आहे हा? ते मालवणातला फेमस यूट्यूबर आहे हा. म्हणजे मराठी यूट्यूबर, रिजनल कॉन्टेंट प्रमोट करतो, गावातले वगैरे व्हिडिओज पोस्ट करतो. मला कॉल केला, मी बोललो फ्री आहेस का? बोलला हो. मी बोललो भाई चला भेटूया भावाला. मला तर 1 तास लागला इथे यायला ऑलमोस्ट फोंड्यामध्ये. आणि इकडं पण आय गेस थोडंसं पुढे आहे, पण तो मला सांगेल कसं यायचं इकडून. तर त्याच्यासाठी मी थांबलो. बघूया आता, म्हणजे फोंड्याला पोहोचल्यावरती कळेल. हॅलो, ओळखता का तुम्ही? जोरात बोल, जोरात बोल. जे ओळखत नसेल ते ओळखतील हळूहळू. तर ज्यांनी ह्याला ओळखलं असेल ना तर तो अनिकेत रासम आणि मी अनिकेत कदम. हा अनिकेत रासम या हरिकुल गावात राहतो. ॲक्च्युली मालवणचा फेमस असा यूट्यूबर आहे, ब्लॉगर आहे. जरा जस्ट बोला आपण इकडनं जातोच आहे, तर याला भेटून जाऊया. हा आपला अनिकेत रासम. मसाल्याचा बिझनेस करता करता दादा एवढा मोठा झाला की बिचाराला टाईमच नाही आहे. कसलाच टाईम नाही. बघा किती ओझं वाहतं तुमच्यासाठी. लवकर लवकर ऑर्डर टाका. अजून दादाला 5 मिनिटाची भेटतात, ती पण नका भेटू द्या. आधी मला उन्हाचा खूप राग यायचा. हां, हल्ली माझं प्रेम झालंय उन्हाबरोबर. का रे? मिरच्या सुकतात ना लगेच. पावसाळ्यात मसाल्याचा धंदा बंद होणार. सो 4 महिन्याची आपल्याला सर्व्हिस द्यायची म्हणून त्याला धावपळ जोरात आहे. आणि वर्ष पहिलंच असल्यामुळे तेवढं नॉलेज नव्हतं. आता मला मिळतंय एका 2-4 महिन्यात. या तू ये बोलला, तो गेला. घाबरतो मला. तो आहेच तर मार खाण्याचा. सगळ्यांच्या भाज्या बिज्या खाऊन टाकतो. मसाला तर नाही खात असणार आता. नाही, मिरच्या खातो ना. मिरच्या पण खातात? अरे धोरं बाबा, काही
मग असं रोज किती फेऱ्या मारतोस? आता मिरच्या घेऊन कणकवलीला जाणार, वजन करणार मिरच्यांचं आणि कणकवलीवरून नंतर कणकवलीत कुटणार, अच्छा त्याची पावडर करून परत इथे आणणार, हां. मग पाकिटमध्ये भरणार. ही ती फेमस गल्ली, हां हीच ती फेमस गल्ली जी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसते. स्टार्टिंगची स्टार्टिंगची स्टार्टिंग आणि एंडिंग इथूनच. इथूनच होते. हाय गाईस. तो ही आमची 4 बंद असलेली घरं. आता कोण नाही राहत तिथे? कोण नाही, आम्हीच आहे. ही आमची आजी, ही फेमस आजी आपली मिरच्यांची राखण करत होतात आजी. ढोरांमुळे राखण करून. कशात आजी? होय मस्त, तुम्ही मस्त आहात ना? हो हो, तर आम्ही मस्त, तुम्ही मस्त असलास काय? या सगळ्या मिरच्या ठेवल्यात. होय होय लवकर लवकर ऑर्डर द्या. होय पण बाकी काय चालू आहे? बाकी सगळं निवांत छान चालू आहे. मसाला वाटतो, पण मसाल्यामध्ये मेहनत खूप आहे. हे जर आहेच. कारण आपण क्वालिटी विकतोय. लाईक भरपूर ऑर्डर भेटली म्हणून काही करून नाही विकत. आता बघितलंच मिरच्या सुकत आहेत, देठ काढलेले आहेत, त्या भाजलेल्या आहेत, भाजून परत सुकट टाकले. आणि आता गरम मसाला पप्पा तिथे भाजत आहेत. सकाळी थोडा भाजून झाला आहे, तो परत उन्हात टाकणार, 1 तास त्याला सुकवणार उन्हात, आणि त्यानंतर ते सगळं व्यवस्थित मोजून मापून पॅक करून इकडनं कणकवली 24 किलोमीटर तिथे जाऊन 3 तास उभं राहायचं. तेव्हा तो मसाला आपल्याला कुठून मिळणार. आणि मी असं नाही की जाऊन ठेवून आलो आणि मग घेऊन आलो. मी प्रॉपर तिथे उभा राहतो 3 तास. तो कसा कुटतोय, काय करतोय, मग तो मसाला पूर्ण मिक्स करून घेतो त्याच्याकडून हाताने. कारण कसं गरम मसाल्याची पावडर वेगळी कुटतात, मिरच्या वेगळ्या कुटतात, त्यामुळे मग ते सगळं एकत्र जर जातं इन्ग्रेडियंट्स तरच टेस्टी येते. आणि आत्ता जर आपण विश्वास कमवला तरच एखादी कंपनी फॉर्म होऊ शकते. म्हणजे गावता मॉप म्हणून कसंही केलं तर तो धंदा एकदाच होतो, मग परत नाही होत. मग तुला कसं वाटतंय आमच्या घरी येऊन? मस्त वाटतंय, फक्त गरमी खूप आहे. त्या गरमीचं काय सांगू शकत नाही आपण. 15 तारखेपर्यंत गरमी, 15 मे पर्यंत. त्यानंतर थंड वारे सुटायला सुरुवात होते. पाऊस वगैरे एकदम. हो, आणि पावसाळ्यात तर बाई तुला एक पंखा लावायची पण गरज नाही, इतकं थंड असतं. बघू आता. हे पावसाळ्यात आहे, तू टाइम चुकीचा धरून आलास. पावसाळ्यात आला असंच तर ना. सुट्टी नाही ना. हां, कॉर्पोरेट मजुरीनं सुट्टी कुठे? पावसाळ्यात तुला छान फिरवलं पण असतं आम्ही. येईन मी नक्कीच येईन परत. बाईक जरा फिरवा. हां कर ना. आणि आमची आजी पण तुला वाळत खेकडे बिकडे बघायला घेऊन जाईल. आजी कधी येऊ आम्ही खेकडे बघायला? खेकडा बाकड्याला पावसाळा आलो काय, खेकडे येतात ना तेव्हा पावसाळ्यात. कशी पकडतात दाखव, आजी कुर्ली कशी पकडतात? असे दिसले का असे धरायचे 2 डेंगे हा. आणि पिशे टाकायचे. काय घाबरायची गरज नाही. येईन. पावसाळा आलो का येवा नक्कीच नक्कीच येईन मी. नक्की नक्की या. वाळात जाऊया कुठपर्यंत आला? आता आपण बघूया कसे गरम मसाला भाजतायत. ही आमची रेसिपीची पडवी. ही आमची या त्या फेमस काकू ज्या मच्छी मटण आणि सगळं बनवतात. हां, आणि आपले काका मसाला भाजतायत. काय गरम नाही तुम्हाला सोयी समोर बसून? सवय झाली आता. हा एवढा मोठा आता गरम मसाला आहे नाही. गरम मसाला भाजतात. दादा सांगतो तसं तू आधी ब्लॉग कसा अपलोड करायचा, कसा करायचा दाखव. असा मोबाईल आहे, मला माहिती, मला 2.5 तास लागत आहेत. हां. मी असं बसायचो कुठे टेकून आणि बघायचो 1-1 सेकंड कसे वाढत आहेत. आणि कधी कधी तर कहर व्हायचा. म्हणजे व्हिडिओ 90 पर्यंत अपलोड झाले आणि परत 1 वर येऊन थांबले. मग परत अपलोड करायचा. परत मला एक्स्ट्राचा रिचार्ज मारायचा. कधी कधी तर मला रात्री 12:30 वाजायची घरी यायला. म्हणजे माझा बेसिक टाईम असायचा 9चा. मी 7ला जायचो व्हिडिओ अपलोड करायला. 7 ते 2 तासात माझी व्हिडिओ अपलोड व्हायची. कधी कधी काय व्हायचं, तो परत 0 सुरुवात झाली, 9 पर्यंत आली, 0ला झाली की 9 ते परत 11. त्यानंतर मग थंबनेल टाका, कॅप्शन टाका. 11:30ला तिकडनं निघालो की 12-12 इथे यायचो. पण तेव्हाही 11:30ला व्हिडिओ अपलोड होऊन सुद्धा मी इथे पोचेपर्यंत 1 तासात व्हिडिओला 35-40 हजार व्ह्यूज असायचे. मराठी माणसाचं प्रेम आहे. मराठी माणसाचं प्रेम म्हण किंवा त्या सगळ्यांना ते सगळी लोक वाट बघायची तेव्हा, कारण सगळी घरी होती, लॉकडाऊन होता. सो खूप सपोर्ट केलाय सगळ्यांनी मला. त्यातली काही मंडळी बघत असतील तुमचे मनापासून आभार. तिथं आहेच.
आणि तेव्हा तुझे सबस्क्रायबर किती होते जेव्हा लाईक लॉकडाऊनच्या आधी आणि लॉकडाऊनच्या नंतर किती? लॉकडाऊनपर्यंत झालेले 50,000 सबस्क्रायबर झालेले, पण लॉकडाऊन पिरियडमध्ये जो बूस्ट भेटला त्यात माझे जवळजवळ 2-2.5 लाख सबस्क्रायबर वाढले लॉकडाऊन. कारण सगळेच घरी नाले, कोणाला बाहेर पडायला चान्स नव्हता आणि सगळ्यांना गाव बघायचं होतं. इथे आम्ही मजाच चालू केली लॉकडाऊन, आम्हाला जाणवलंच नाही लॉकडाऊन कसलं. आणि मी पण दादाचा पहिला व्लॉग लॉकडाऊनमध्येच बघितला आहे. आता याच गल्लीतनं आम्ही व्लॉग पण एंड करू. म्हणजे आजचा व्लॉग सेमच असेल काय हा, ही व्लॉग एंडिंग हो माझीवाली. जर मी टाकला तर पावसाळ्यात राहायला सगळं ग्रीनरी असेल. जास्वंदीचं सफेद फुल बघ. सावकाश जा, मला कॉल कर. चल मग दादा, मिळते. मस्त वाटलं भेटून. आणि पावसाळ्यात राहिलंय नक्कीच येऊ वेळ काढून येऊ आता जेव्हा येईन ना. हो हो चल बाय बाय. हो तुझ्या मनातच काय हां तू येणार काय आता बघ तुझं तसं देवाच्या इच्छा होती म्हणून तू आता एवढे दिवस बघतोस. हां वर्ष झाली गाडी घेऊन येऊन गाडी घेऊन जमलं काय नाही. त्या परमेश्वराशिवाय पान हलत नाही. तो जगाचा राजा आहे, आम्ही त्याचे गडी आहे. तो सांगेल तेव्हा ते होऊन जातं. बरोबर. म्हणून आपल्या अतिथी देवो भव, ते संस्कृती. ते कोकणात कोणाकडे पण जा. हां लाइक भी किया और वो सब्सक्राइब भी सब्सक्राइब भी कर दिया.